कसबा बावड्यातील संयुक्त आंबेडकर नगर, संकपाळ नगर, लाईन बाजार, संदीप स्पोर्ट्स या ठिकाणी मंगळवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमांना आमदार सतेज पाटील यांनी भेट दिली. आमदार पाटील यांनी संकपाळ नगर इथं ध्वजारोहण करून लहान मुलांना शालेय साहित्याचं वाटप केलं. लाईन बाजार इथं डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं पुढील पिढी सक्षम करायची असेल तर मोबाईलचा अतिवापर टाळण्याचं आवाहन केलं. शिस्त आताच्या काळामध्ये मुला-मुलींना शिस्त लावणं हे अत्यंत गरजेचं आहे, कारण की मोबाईलमुळे अत्यंत चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी मुलांच्यापर्यंत पोहोचतात. त्यातल्या वाईट कुठल्या आणि चांगल्या गोष्टी हे आई वडिलांनीच बसून मुला-मुलींना सांगितलं पाहिजे, त्यांच्याबरोबर चर्चा केली पाहिजे. आणि पुढच्या या पिढीला जर सक्षम करायचं असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं सक्षम करायचं असेल तर मोबाईलचा वापर, अतिवापर हा कमी करून त्या मोबाईलमधून ज्ञानाच्या गोष्टी काय करता येतील का. आज आम्ही यूट्यूबवरती चांगले काही वेगवेगळे अनेकांचे हे आहेत, काय म्हणतो आपण त्याला, डिबेट असतात किंवा अनेकांची भाषणं असतात, ती आमच्या मुलामुलींना आम्ही ऐकवतो का, हा प्रयत्न आपण या ठिकाणी केला पाहिजे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने एक संकल्प करूया की पुढची पिढी आमची सक्षम कशी करता येईल, ज्ञानानं सक्षम कशी करता येईल, हा प्रयत्न आपण करावा, अशा शुभेच्छा देतो. कसबा बावड्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयासाठी गेल्यावेळी निधी दिला होता. या वाचनालयाचं काम अंतिम टप्प्यात आल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं. समाजातील मुलांना संगणकीय ज्ञान मिळावं यासाठी ग्रंथालयामध्ये 5 संगणक देण्याची घोषणा आमदार पाटील यांनी यावेळी केली. याप्रसंगी समाजातील विविध पदांवर सेवा बजावत असलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला नगरसेवक सुभाष बुचडे, सचिन चौगले, रुपाली पवार धामोडकर, पुष्पा नरुटे, मोहन सालपे, श्रीराम सेवा सोसायटीच्या सभापती शीतल पाटील, उपसभापती सुभाष गदगडे, जितेंद्र कांबळे, निशिकांत कांबळे, बाबासो कसबेकर, राहुल माळी, सचिन कांबळे, तुषार कांबळे, रोहित कांबळे, सिद्धार्थ शिंगे, विकी कांबळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.